एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर या घटना घडतात. प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे. दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये. त्या विषयावर मी नंतर. पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींचा प्रेग्नन्सीच्या केसेस झाल्या. त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली. म्हणजे काही राहिलीच नाहीये, नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिलं. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र. एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही. आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट चालली आहे महिलांवर होणारे पॉक्सोच्या अंतर्गत. जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली, पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते. आणि ही सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता आहे. कारण का जेव्हा आपल्या घरातल्या मुलीवर असं होतं, मुख्यमंत्र्यांची पण मुलगी आहे, 2 सेकंड का जेव्हा जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर तेव्हा तेव्हा अंगावर शहारा होतो. आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता. त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला. निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणलेला. त्याची तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा. कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता. आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात. का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे. तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकते. आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल. विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांना. आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचा सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा. अहो जे आहे आता, जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार नाही. पॉक्सोचे अर्धे केसेस रिपोर्ट होत नाहीत, कारण का नातेवाईकांकडून केले जातात. हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या. सुटला. पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे. हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे, खालपर्यंत. आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहे. गांभीर्य राहिलं नाहीये. रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत. तिच्या तोंडात म्हणे पीएम रिपोर्टच्या नुसार सॉक्स कोंबला गेला, कारण का तिने आवाज नाही करता. नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की सीसीटीव्ही फुटेज सापडलं. नाही तर ओरिसामध्ये पण काय हालत आहे, सापडल्यावर गुन्हा दाखल होतो. तसंच महाराष्ट्रात होत चाललंय. दुर्दैव आहे, वाईट वाटतं एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्यांना, की शासनच काही करायला तयार नाहीये, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाहीये. म्हणून या गोष्टीचा निषेध करते. आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा राजीनामा मागतोय. पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे. आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, वाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याची काही अधिकार आहे.